खूपच धीरिष्ट अर्ध्या रस्त्यापर्यंत कोण ना कोण त्यांच्याबरोबर होतं, पण नंतर पुढे काटा लागला आणि तिथे एक रस्ता दुसऱ्या गावाकडे आणि एक रस्ता आमच्या गावाकडे जात होता. आता मात्र आजोबा पुढे एकटे जाणार होते. त्या फाट्यापासून थोडे अंतर चालत असताना त्यांना अचानक पावलांचा आवाज आला. जणू काही कोणीतरी त्यांचा पाठलाग करत आहे, पण आजोबा त्या आवाजाकडे लक्ष न देता चालतच होते. त्यांना थोडाफार अंदाज आला होता की घर यायला अजून वेळ आहे. एव्हाना मध्यरात्र ही झाली होती. त्यांनी मुख्य रस्ता सोडला आणि ते पायवाटेला लागले. ती वाट माळावरून घराकडे जाणारी जवळची वाट होती. ते कुठेही न थांबता झरझर चालत होते, पण मध्येच ते वाट चुकले. कसे हे त्यांना पण नाही समजले. ते परत परत फिरून त्याच जागेवर येत होते. बहुतेक त्यांना चकवा लागला होता. आजोबांना काहीच कळत नव्हते काय करावे ते. त्यांनी कुलदेवतेला साकडं घातलं. तेवढा त्यांना अचानक एक उंच धिप्पाड माणूस भेटला आणि त्याने तुम्ही इथे कसे वगैरे वगैरे प्रश्न विचारले. तेव्हा आजोबांनी त्या माणसाला सगळी हकीकत सांगितली. तेव्हा त्या माणसाने आजोबाला बोलता बोलता कधी त्यांना घराजवळ सोडले हे आजोबाला कळलंच नाही. आजोबा पण समोर घर बघून खुश झाले आणि ते त्या माणसाला काही बोलणार इतक्यात तो माणूस त्या जागेवर नव्हता, म्हणजे अचानक गायब झाला होता. आजोबा थोडे गोंधळले आणि घरापर्यंत पोहोचल्याबद्दल त्यांनी कुलदैवताचे आभार मानले, पण तो माणूस कोण होता हे मात्र आजपर्यंत एक रहस्यच आहे. अजून एक गोष्ट मला माझ्या काकांनी सांगितली. मला आठवतंय एकदा काका आणि त्यांचे मित्र दोघे रात्री जंगलात शिकारीला गेले होते. त्यांचे मित्र एका बाजूला आणि काका त्यांच्यापासून थोड्या अंतरावर बसले होते. खूप वेळ झाला तरी त्यांच्या हाताला काहीच लागले नाही. काका जिथे बसले त्या झाडांच्या बाजूला मंदिर होते. त्यांना जाताना त्या मंदिराच्या बाजूला कोणीतरी दिसले, पण काकांना वाटले पुजारी असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले, कारण कधी कधी तो पुजारी मंदिरात झोपत असे. काका निराश होऊन जात असताना त्यांचा कोणतरी पाठलाग करत आहे असे त्यांना जाणवले व काही वेळातच तो माणूस उंचीने मोठा मोठा होत आहे असा त्यांना भास झाला. तरी काका न थांबता चालतच राहिले. थोडे अंतरावर चालल्यावर तो माणूस अचानक थांबला आणि काकांना म्हणाला, इथे इतक्या रात्री परत